कोणत्याही संख्येला जर तुम्हाला 5 भागायचं असेल आणि तेही कमी वेळेमध्ये, अतिशय सोपी ट्रिक्स आहे बघा. याच्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकार पडणार. जसं की एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 0 असेल, किंवा युनिट प्लेसला 5 असतील, किंवा युनिट प्लेसला 0 आणि 5च्या व्यतिरिक्त कोणते अंक असतील. ज्यावेळेस युनिट प्लेसला 0 असेल त्यावेळेस काय करायचं बघा, सुरुवातीला तर हा 0 काय करून टाकायचा, कॅन्सल करायचा. त्यानंतर बघा जी राहिलेली संख्या असेल त्याची काय करायची, त्या ठिकाणी दुप्पट, म्हणजे 3ची दुप्पट किती होणार, त्या ठिकाणी 6. परत या ठिकाणी बघा 0 काय करायचा, कॅन्सल करून टाकायचा. 12, राहिलेली संख्या कोणती आहे, 12. 12ची दुप्पट त्या ठिकाणी किती येते, 24. झालं तुमचा आन्सर. परत या ठिकाणी बघा 0ला काय करायचं, त्या ठिकाणी कॅन्सल. त्यानंतर बघा 7ची दुप्पट, 7ची दुप्पट किती होते, त्या ठिकाणी 14. झालं तुमचं आन्सर. आता ज्या वेळेस बघा एकक स्थानी 5 असतील अशा वेळेस काय करायचं, तर या ठिकाणी काय करायचं बघा, की सुरुवातीला करायची याची दुप्पट जी येणार बघा 70, आणि या 0ला काय करायचं, कॅन्सल करायचं, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, त्या ठिकाणी 7. परत या ठिकाणी बघा 125 ची दुप्पट त्या ठिकाणी किती होतात बघा, 250. 0 काय करून टाकायचा, कॅन्सल, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, त्या ठिकाणी 25. आणि ज्या वेळेस बघा 0 आणि 5च्या व्यतिरिक्त अंक असेल तर त्यावेळेस काय करायचं बघा, 36 ची दुप्पट त्या ठिकाणी किती होते, 72. पण यावेळेस काय करायचं बघा, उजवीकडून एक घर सोडून काय द्यायचा, डेसिमल पॉईंट. झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट बघा 42 ची दुप्पट त्या ठिकाणी किती होणार, 84. आणि उजवीकडून काय करायचं, एक घर सोडून काय द्यायचं, डेसिमल पॉईंट द्यायचं, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, त्या ठिकाणी 8.4. तर बघा बोर्डवर तुम्हाला हे क्वेश्चन दिलेलं आहे. याचा आन्सर या पद्धतीनं काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.